नमस्कार नमस्कार 22 डिसेंबर 2025 आपण बघू शकाल भास्कर सर आहेत कारेगावचे प्रिन्सिपल. आपल्यावर माझी सासू मंजिरी दामले आहेत, अभय मामा आहे, रवी काका आहेत, टीम मौशी आहे. आणि या दोघांमुळे सर या पहिल्या सहा टीव्ही आम्ही आमच्या खिशातून दिले, मी माझे बायको मित्र. पण चौथा टीव्ही यांचा होता. तेव्हा काहीही न विचारता तुम्ही यात करतायत ना हे या टीव्ही, आणि आज आपण 146 पर्यंत पोहोचलोय. त्या ह्या पोस्टमध्ये या दोघांचा खूप मोठा वाटा आहे. सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणतात तसा आहे. तर आम्ही इथे आलोय यांना एक डिजिटल लर्निंगची यूज केस करायला. तुमच्याकडे जस्ट इन्फॉर्मेशनसाठी आपण शहापूर मधले 4-5 जिकडे एसटी संख्या जास्ती येते आपण डिजिटाईज केले केंद्र. हे केंद्रामध्ये 15-20 शाळा असतात. मोखाडा तालुक्यामध्ये आउट ऑफ 13 केंद्र वी डिजिटाईज 9 केंद्र. आणि मागच्या आठवड्यात मला विस्तार अधिकारी किरण शिंदे आपले त्यांचा फोन आला होता, आणि त्यांनी माऊली फाउंडेशन सक्सेस स्टोरीजचं कॉफी टेबल बुक मध्ये मेन्शन करणार आहे. तर कारण या प्रदेशात या डोंगरावर त्या डोंगरावर करत खूप कठीण आहे फॉलोअप घेणं. आम्ही काय केलंय, प्रत्येक केंद्राचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलाय, आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये केपी केंद्र प्रमुख ऑल दी सर्स अँड टीचर्स दे रिपोर्ट टू केपी, आणि केपी रिपोर्ट टू गटशिक्षण अधिकारी महाले सर. तर फॉलोअपची शीट 1-2 दिवसाआड म्हणजे चालू असतं. हे सगळे सर आम्हाला त्या व्हिडिओ पाठवतात, आणि मग आम्हाला तेही आम्ही शीट पाठवतो गसींना. आणि गसींनी एक GR काढलाय की माऊली फाउंडेशन जे टीव्ही असतील त्यांनी व्हिडिओ पाठवावा. तर अशा बाप्पाच्या कृपेने सगळे ऑल टीव्ही वर्किंग व्हेरी फाईन. 7,541 मुलं खूप डिजिटल लर्निंगचा आस्वाद घेत आहेत. आणि आता फक्त 4 केंद्र बाकी आहेत. मग आपण फिरणार जवाहर विक्रमगड, आणि असा हा पट्टा पूर्ण करणार. तर आम्ही कोटा पण बाकी झाला कम्प्लीट, म्हणजे टीव्ही आले अजून आले नाही, येतात थोडे येत आहेत असे ते किती बाकी आहेत म्हणजे 34 बाकी आहेत. तर डिजिटल लर्निंगची यूज केस दाखवायला आलोय. आता मी चाललोय पाचघरला. तर तिकडे आपलं सगळ्यात अँबिशियस प्रोजेक्ट स्किल डेव्हलपमेंट हे चालू आहे. आजचा 14 का 15 दिवस आहे, तर ते दाखवायला आलोय. तर म्हटलं हे पण बघा. आणि भास्कर सर खूप छान, पूर्ण शिक्षकची टीम छान आहे कारेगावची, आणि आमचा टीव्हीचा फॉलोअप पण चांगला होतो, आणि ते टीव्हीचा चांगला वापर करतायत. तुमच्या आयुष्यात कधी चांगले प्रसंग आहे, डेफिनेटली या लोकांचा विचार करा, आणि तुमच्या वाढदिवसाला टीव्ही डोनेट करा. आम्ही नेहमी सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की मंदिर, मस्जिद आणि चर्चला डोनेशन करू नका. काही पॉईंट नाही, तोच सगळं आपल्याला देतो. आपण काय त्याला देणार? तर द्यायचं असेल तर या मुलांना डिजिटल लर्निंग ची खूप गरज आहे. आणि अजून एक सांगतो, प्रत्येकी मी 4 वर्षच सांगतोय, लोकांना कंटाळा आला असेल ते तुम्ही कुठलेही फंक्शन केले, 10, 15, 20 लाख खर्च होतो, करा, तुमचे पैसे डेफिनेटली. बट आम्हाला 2-3 टीव्ही द्या. आम्ही काही जास्ती मागणी करत नाही. आम्ही आमच्या घरी लावणार नाहीये. असे शिक्षक खूप चांगले आहेत, त्यांना अजून एक हातभार म्हणून टीव्ही लावतो. आणि टीव्हीचे खूप फायदे आहेत. शिक्षकाला जर दाखवायचं असेल तारामंडळ कसं आहे, आपल्या पुस्तकात एकच तारा असतो, दाखवणार कसं? त्यानंतर दाखवायचं की शरीरात काय, आपल्या शरीरात एक मुलगा उभा असतो, नोज आणि कान आणि हे सगळं, तर ते दाखवणार कसं? बॉडीमध्ये काय, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, किती रक्त आहे, किती, हे दाखवणार कसं? यांना खूप प्रॉब्लेम होतो, भयंकर. कुंभमेळा एकच फोटो असेल, शिवाजी छत्रपती महाराज फक्त रायगडचा एक या साईडनी काढलेला फोटो, बट टीव्हीने भयंकर फायदे होतात. आणि तो कॉन्फिडन्स, विटीनेस, बोलणं, स्मार्टनेस, डोळे टाकून बोलणं, कारण 81% ऑडिओ व्हिज्युअल ब्रेन कॅच करतो सिग्नल. तर असं आहे की तुम्ही लवकर या आणि आनंद पोचूया. धन्यवाद, थँक्यू.